Brought to you by Techno Camon 30 series. पुण्यातील पोर्शे कार प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या खुलाशांमुळे शासकीय यंत्रणा कशी बरबटली आहे याचे दाखले देखील वेळोवेळी पाहायला मिळतात. पोर्शे कार अपघात प्रकरण माध्यमांनी उचलून धरल्यानंतर यात पोलिसांनी तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. माध्यमांनी जेवढे हे प्रकरण लावून धरलं तितकंच हे प्रकरण आणखी एका व्यक्तीने लावून धरलं आणि त्याचं नाव होतं रवींद्र धंगेकर. हे प्रकरण समोर आल्यानंतर थेट पुणे पोलीस आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी धंगेकरांनी केली होती. या प्रकरणात जसे रोज रोज नवनवीन खुलासे होत आहेत त्याच पद्धतीनं रवींद्र धंगेकर देखील रोज नवनवीन आंदोलनं करत आहेत. त्यामुळे रवींद्र धंगेकर अगरवाल प्रकरणात इतके आक्रमक का झालेत, नेमका त्यांचा अजेंडा काय आहे हेच समजावून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी राहुल गायकवाड, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. पुणे अपघात प्रकरण तापताच रवींद्र धंगेकर देखील आक्रमक झालेत. पोलिसांनी FIRमध्ये 304 कलम न लावल्यामुळे अल्पवयीन मुलाला जामीन मिळाल्याचा आरोप धंगेकरांनी केला होता. कार्यकर्त्यांना घेऊन ते थेट येरवडा पोलीस स्टेशनमध्ये धडकले. तिथे त्यांनी आंदोलन केलं आणि कारवाईची मागणी केली. या प्रकरणात करोडो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे. धंगेकरांनी थेट पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणात रवींद्र धंगेकर दररोज आवाज उठवत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने प्रशासनावर टीका देखील केली आहे. सुरुवातीला FIRमध्ये 304 कलम न लावल्यामुळे मुलाला जामीन मिळाल्याचं त्यांनी लावून धरलं होतं. त्याचबरोबर 2 FIR का करण्यात आल्या असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला होता. पोर्शे अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला 14 तासात जामीन मिळाला होता. जामीन देताना त्याला काही अटी देखील घालण्यात आल्या होत्या. त्यामध्ये निबंध लिहिण्यास देखील सांगण्यात आलं होतं. धंगेकरांनी ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच ठिकाणी निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेसाठी विविध विषय देखील देण्यात आले होते. हे सगळं सुरू असताना धंगेकरांनी त्यांचा मोर्चा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे वळवला. धंगेकरांनी सुषमा अंधारे यांच्यासोबत थेट अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये धडक घेतली. अनेक अधिकारी हप्ते घेऊन बार आणि पबवर कारवाई करत नाहीत असा आरोप त्यांनी केला. कोण किती हप्ते घेतं याचा संपूर्ण लिस्ट देखील धंगेकरांनी वाचून दाखवली. त्याचबरोबर अधिकाऱ्यांना या सगळ्याचा जाब विचारला. पुणे विद्यापीठातील वसतिगृहात गांजा सापडल्याने धंगेकर तिथेही आक्रमक झाले. त्यांनी कुलगुरूंची भेट घेत कारवाईची मागणी केली. त्यामुळे पुणे प्रकरणानंतर धंगेकर चांगलेच चर्चेत आलेले आहेत. धंगेकर आत्ताच का आक्रमक झालेत, धंगेकरांचा नेमका अजेंडा काय आहे असे प्रश्न आता सातत्याने विचारले जात आहेत. खरं तर पुणे अपघात प्रकरणाच्या आधीपासूनच पुण्यातील बार आणि पब संस्कृतीच्या विरोधात धंगेकर नेहमीच आवाज उठवत आलेत. पुण्याची संस्कृती, पुण्याची तरुणाई या बार आणि पबमुळे बिघडत असल्याचा आरोप सातत्याने त्यांनी केला आहे. त्याविरोधात वेळोवेळी धंगेकरांनी आवाज देखील उठवला आहे. अनधिकृत बार आणि पबच्या विरोधात त्यांनी अनेकदा पोलिसांना निवेदनं दिली आहेत. त्याचबरोबर ललित पाटील प्रकरण देखील धंगेकरांनी लावून धरलं होतं. पुण्यात ड्रग्सचं रॅकेट सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी सातत्याने केला आहे. अधिवेशनात देखील त्यांनी पुण्यातील वाढत्या ड्रग्स प्रकरणी आवाज उठवला होता. रात्री उशिरापर्यंत बार आणि पबला सुरू राहण्यासाठी देण्यात येणाऱ्या परवानगीबाबत धंगेकरांनी अनेकदा आक्षेप नोंदवला आहे. एकूण काय तर पब, बार आणि ड्रग्स प्रकरणामुळे पुण्याची संस्कृती बिघडतीये असं सातत्याने धंगेकर सांगत आलेत. अल्पवयीन मुलं या संस्कृतीमुळे वाया जात असल्याचं धंगेकरांचं म्हणणं आहे. पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाने दारू पिऊन 2 लोकांचा जीव घेतल्याने धंगेकरांच्या आरोपांना आता धार आली आहे. त्यामुळे केवळ या प्रकरणासाठी नाही तर याआधी देखील धंगेकर या प्रश्नांसाठी अग्रभागी असल्याचं समोर आलं आहे. ज्या पद्धतीने धंगेकरांनी हे प्रकरण लावून धरलं आहे त्यात पुढे नेमकं काय होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं, धंगेकरांच्या भूमिकेबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.